माझ्या जेवणाच्या ताटात कितीही चांगली भाजी असली ना, मला चटणी पाहिजे असते तोंडी लावायला. म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवतच असते. त्यातलीच ही शेंगदाणा आणि तिळाची चटणी आहे. आज तुमच्यासोबत शेअर करते. खूप कमी वेळात तयार होते. खायला म्हणाल तर तुम्हाला चटणी बघूनच तोंडाला पाणी येईल. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर या चटणीसाठी कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजले की लगेच तीळ टाकायची. तीळही छान भाजून घ्यायची. मी शेंगदाण्याची साल काढत नाही. तुम्हाला साल काढून घेऊ शकता. भरपूर लसूण टाकायचा, जिरे टाकायचे, भाजून घ्यायचे. सगळ्या जिन्नस भाजल्या की एक पळी तेल टाकायचं. एका ताटात काढून थंड करायचं आहे हे मिश्रण. थंड झाल्यावर छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. ही चटणी छोट्या मिक्सरच्याच भांड्यात करायची. याने चटणीला एकसारखं टेक्स्चर येतं. तुम्ही खलबत्त्यामध्येही छान कुटून घेऊ शकता. चटणीला 1 चमचा धना पावडर टाकायची. आवडीनुसार लाल तिखट टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्सरला वाटून घ्यायचं. तयार झाली झणझणीत शेंगदाणा आणि तिळाची चटणी. तुम्ही पण अशीच करता का? कमेंट करून नक्की सांगा.